आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी वाशी येथील पालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पालिकेची सर्व रुग्णालये बंद ठेवून पालिकेच्या मुख्यालयावर धडक मोर्चा काढत धरणे आंदोलन केलं। पालिकेच्या गलथान कारभाराला विरोध करण्यासाठी नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनच्या नेतृत्वाखाली पालिकेवर हा मोर्चा काढण्यात आला। आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी वाशीतील पालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेची सर्व रुग्णालये बंद ठेवून पालिकेच्या मुख्यालयासमोर बुधवारी धडक मोर्चा काढत धरणे आंदोलन केलं। पालिकेच्या गलथान कारभाराला विरोध करण्यासाठी नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या आंदोलनात रुग्णालयातील सर्व परिचारिका, सेवक, सेविका, आया, मावशी, टेक्निशियन्स व इतर कर्मचारी सहभागी झाले होते। कामाचा अतिरिक्त ताण असल्याने कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, बढतीच्या जागा निर्माण करून बढतीची संधी देण्यात यावी, बढतीमधील प्रभावी पद्धत बंद करून कायमस्वरूपी बढती देण्यात यावी, ओव्हरटाईम अलाउन्स देण्यात यावं अशा विविध मागण्या येथील कर्मचाऱ्यांच्या आहेत। त्या विरोधातच त्यांनी आज मोर्चा काढला होता। सगळी लोक आज कंटाळलेली आहेत। कंत्राटी कामगारांचा प्रश्न आहे। खाडाबदली जे कंत्राटी कामगार आहेत त्यांना मस्टरवर घेतलं पाहिजे। कंत्राटी कामगारांना नागरिकांना मोफत जर वैद्यकीय सेवा देत असाल तर कंत्राटी कामगारांना सुद्धा मोफत वैद्यकीय सेवा दिली पाहिजे। आमचे सगळे कर्मचारी आहेत, आज वैद्यकीय सेवा महागडी झालेली आहे। जर त्यांना काही स्पेशलाइज जर वैद्यकीय सेवा घ्यायची असेल, इतर इस्पितळात गेलं तर पैसे भरायला लागतात। किमान आम्हाला 5 लाखापर्यंत तुम्ही कॅशलेस द्या। नाईलाज झाला म्हणून लोक आज सगळे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आमची अपेक्षा आहे की हा प्रश्न शांततेने सोडावा। सार्वजनिक रुग्णालयातील सेवा विस्कळीत व्हावा असं आमच्यापैकी कोणाला वाटत नाही, पण कोण दखल घेत नाही म्हणून आम्हाला कारण नाईलाजताना आज रस्त्यावर यायला लागलं। 22 वर्ष होऊनही आम्ही आज त्याच पदावर काम करत आहोत। आम्हाला आतापर्यंत प्रमोशन मिळालेले नाही आहेत। नाईट सुपरची कामं करावी लागत आहेत आणि 2005 साली त्या लोकांनी जवळजवळ 5 स्टाफ नर्सेसला पदोन्नती दिली होती सिस्टर इन्चार्ज म्हणून, आणि सिस्टर इन्चार्जच्या बऱ्याचशा कॅडर हे असिस्टंट मेट्रनमध्ये त्यांचे प्रमोशन केले गेले, परंतु ही जी मधली फळी आहे सिस्टर इन्चार्जची ती तशीच आत्तापर्यंत राहिलेली आहे। आणि आमची मागणी एवढीच आहे, आम्ही काय प्रशासनावर कुठलाही आर्थिक बोजा आमचा टाकण्याचा हेतू नाही आहे। आमच्या ज्या सोडून गेलेल्या स्टाफ आहेत आणि ज्या आता प्रभारी म्हणून ज्या स्टाफ काम करत आहेत, तर त्या जितका जो स्टाफचा आमचा शॉर्टेज आहे तो आम्हाला फक्त देण्यात यावा, ही एवढीच आमची मागणी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV। वसुबारसेला सुरू होणाऱ्या दिवाळी सणाची रंगत फटाक्यांबरोबरच फराळानेही द्विगुणित होते। नोकरदार महिलांना मात्र घरात फराळ करणे शक्य होत नाही, त्यामुळे सध्या बाजारात रेडीमेड व घरगुती फराळांचा पर्याय उपलब्ध आहे। या फराळाला चांगला प्रतिसादही मिळत आहे। वसुबारसेला सुरू होणाऱ्या दिवाळी सणाची रंगत फटाक्यांबरोबरच फराळाने द्विगुणित होते। भल्या पहाटे अभ्यंग स्नान करून देवदर्शन घेऊन घरी बनवलेल्या फराळाचा आस्वाद घेण्यातील आनंद काही औरच असतो। मात्र धकाधकीच्या जीवनात नोकरदार महिलांना फराळ करणे शक्य होत नाही, त्यामुळे बाजारात सध्या रेडीमेड फराळाचा पर्याय उपलब्ध आहे व या फराळाला चांगला प्रतिसादही मिळत आहे। सध्या बाजारात दिवाळीसाठी मोतीचूर, बेसन, रवा, कडक लाडू, करंजी, चकली, शंकरपाळे, अनारसे, चिवडा, साटोऱ्या, चिरोटे, शेव असा फराळ उपलब्ध आहे। इतकंच काय तर काळानुरूप आता बाजारात ऑर्डरनुसार शुगर फ्री आणि ऑइल फ्री फराळ उपलब्ध असून त्यालाही विशेष मागणी आहे। शहरातील अनेक ठिकाणी महिला घरगुती फराळ तयार करून घरपोचही पाठवतात, त्यामुळे महिला दिवाळीचा फराळ करण्यापासून टेन्शन फ्री झाल्या आहेत। मात्र या फराळाच्या किमतीत भाववाढ झालीये। सध्या बाजारात चकली 350 ते 380 रुपये किलो, कडबोळी 350 ते 380 रुपये किलो, शेव 350 ते 280 रुपये किलो, शंकरपाळी 250 ते 300 रुपये किलो, चिवडा 250 ते 300 रुपये किलो, तर अनारसे 300 ते 400 रुपये किलो दराने उपलब्ध आहेत। ब्युरो रिपोर्ट, MVTV। रेल्वेनं प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी लवकरच एक विशेष सुरक्षा ॲप सादर केलं जाणार आहे। या ॲपमुळे महिलांना रेल्वे सुरक्षा दलातर्फे तातडीने मदत पुरवली जाऊ शकेल, अशी माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मंगळवारी दिली। रेल्वेनं प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी लवकरच एक विशेष सुरक्षा ॲप सादर केलं जाणार आहे। या ॲपमुळे महिलांना रेल्वे सुरक्षा दलातर्फे तातडीने मदत पुरवली जाऊ शकेल, अशी माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मंगळवारी दिली। तत्पूर्वी पश्चिम रेल्वेनं महिला डब्यात सुरक्षेसाठी CCTV लावण्याबरोबरच अशा प्रकारचे ॲप लॉन्च केले। मात्र आता RPFच्या सहकार्याने विकसित होणाऱ्या नवीन ॲपची सेवा संपूर्ण देशभरात पुरवली जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट,
MVTV. मुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणापासून पदपथ मुक्त करणे तसेच त्यांचे नियमन व नियंत्रण करणारे सर्वसमावेशक असे नवे धोरण लवकरच अंमलात येणार आहे. राज्य सरकारने स्वतंत्र फेरीवाला धोरण ठरवण्यासाठी नियमावलींचा मसुदाही तयार केलाय. मुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणापासून पदपथ मुक्त करणे तसेच त्यांचे नियमन व नियंत्रण करणारे सर्वसमावेशक असे धोरण लवकरच अंमलात येणार आहे. महापालिकेत आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आणि नगरपालिकेत मुख्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन होणाऱ्या समितीच्या सदस्यपदी फेरीवाल्यांची निवड केली जाणार आहे. फेरीवाल्यांना छळणाऱ्या व त्यांच्याकडून हप्ते वसूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगाम घालण्याचे कायदेशीर अधिकार या समितीला मिळणार आहेत. राज्य सरकारने स्वतंत्र फेरीवाला धोरण ठरवण्यासाठी नियमावलीचा मसुदा तयार केलाय. या प्रस्तावित नियमावलीनुसार सर्व महापालिका व नगरपालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांची नोंदणी केली जाणार आहे. बाल कामगार प्रतिबंधक कायद्यानुसार वयाची 14 वर्ष पूर्ण केलेल्या फेरीवाल्यांनाच पालिकेकडून पथविक्रेता म्हणून प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट MVTV. MVTV वृत्तवाहिनीवरील बातम्या आता तुम्ही media.mvtv या YouTube-वरील लिंकवरही पाहू शकता किंवा तुम्ही आम्हाला 27571494 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्कही करू शकता. तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर mvtvnews@gmail.com वरही तुम्ही कळवू शकता. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.